शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्यातील 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। त्या संबंधित आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही मिनिटांपूर्वी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या प्रमुख 10 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव या 10 जिल्ह्यांमधील असतील त्या शेतकऱ्यांना आज सकाळी पैसे येतील, दुपारी पैसे येतील आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3 टप्प्यांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत। या दिवसांमध्ये शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज घेत असतात, बँकांकडून कर्ज घेत असतात, तर त्या शेतकरी बांधवांना बँकांकडून आणि सावकारांकडून कर्ज घ्यावे लागू नये म्हणून आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, कालच कर्जमाफीचा तोडगा निघलेला आहे। त्या अनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांना कालच दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून 7 दिवस अन्नत्याग उपोषण करण्यात आलेलं होतं। अन्नत्याग आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं। तर त्या उपोषणामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आजपासून विस्तार करण्याचा निर्णय कालच घेण्यात आलेला होता। त्यामुळे आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेची लिंक आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सकाळपासून येत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांना पैसे सोडणं शक्य होणार नाही। कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहेत। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आज प्रामुख्याने 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी या 10 जिल्ह्यांमधील असतील त्यांनाच पैसे येणार आहे। ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, YouTube असेल, फेसबुक असेल, यावरती तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, YouTube असेल, फेसबुक असेल, यावरती तुम्ही 2 ते 3 दिवसांपासून ऐकत असाल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयावरून 3000 रुपये करण्यात आलेला आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार होत आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार नाही आणि कोणत्या शेतकरी बांधवांना आलेला नाही। म्हणजेच सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे येत आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा पुरावा दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये गैरसमज सुद्धा निर्माण होणार नाही। तर बघा, शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने आम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलेला आहे। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की डिअर कस्टमर, युअर अकाउंट नंबर डॅश 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 क्रेडिटेड युअर अमाउंट 2000 रुपये। बघा, शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे मिळणार आहे। परंतु सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळणार नाही।
तर याच्यामध्ये पात्रता सुद्धा घालण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांना हा हप्ता सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ते पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे जमीन 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असावी, म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी शेत जमीन असायला पाहिजे। सोबतच घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल तर तुमच्या घरामधील तुमची आई असेल, वडील असतील किंवा तुम्ही स्वतः सुद्धा सरकारी नोकरीमध्ये कामगार नसायला पाहिजे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती पेन्शनधारक नसायला पाहिजे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। बघा तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा पात्रतेमध्ये बसत नसाल तर हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल। बघा सर्वात अगोदर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हे बघून घ्या। ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा यामध्ये असेल त्यांनाच पैसे मिळतील, अन्यथा ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा यामध्ये नसेल त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत, या दिवसांमध्ये शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज घेत असतात, सोबतच बँकेकडून सुद्धा कर्ज घेत असतात, परंतु शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला बँका कर्ज देत नाहीत, त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांनी सावकारांकडून कर्ज घेतलेलं आहे। तर हे कर्ज पेरणीसाठी घेण्यात आलेलं आहे। काही शेतकरी बांधवांनी आपलं सोनं सुद्धा मोडलेलं आहे, सोनं सुद्धा गहाण ठेवलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पेरणी सुद्धा करत आहेत। बघा शेतकरी बांधवांना 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच पैसे मिळतील। हे 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे, भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज सुद्धा काढलेलं आहे, त्यामुळे सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येतील, परंतु हे पैसे 3 टप्प्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत। म्हणजे आज सकाळी काही शेतकऱ्यांना पैसे येतील, ज्या शेतकऱ्यांना सकाळी पैसे येणार नाहीत त्या शेतकऱ्यांना दुपारी पैसे येतील, ज्या शेतकऱ्यांना दुपारी पैसे येणार नाहीत त्यांना संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहे। म्हणजेच 3 दिवस हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। कोणते शेतकरी बांधव यापासून वंचित सुद्धा राहणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। तर या अमरावती जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचे पावसामुळे नुकसान झालेलं आहे, भरपूर शेतकरी बांधवांनी सावकारांकडून कर्ज सुद्धा काढलेलं आहे, त्यामुळे सर्वात अगोदर अमरावती जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरा जिल्हा यवतमाळ जिल्हा। या यवतमाळ जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचं पावसामुळे, अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे। या शेतकरी बांधवांनी सुद्धा आपलं सोनं गहाण ठेवलेलं आहे, आपलं सोनं गिरवी सुद्धा ठेवलेलं आहे, त्यामुळे आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, चौथा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। या परभणी जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आज परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, टोटल 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्या 10 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे बघितलेले आहेत, उर्वरित 6 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात, परंतु त्या अगोदर बँकांची यादी बघून घेऊयात, जेणेकरून तुमचं बँक खाता या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजे 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे कॅनरा बँक। बघा या 2 बँका सरकारी बँका आहेत। पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक किंवा कॅनरा बँक, या 2 बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणजे HDFC बँक, तिसरी बँक HDFC बँक। या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे। त्यासोबत चौथी बँक म्हणजे येस बँक। येस बँक सुद्धा खाजगी क्षेत्रामधील मोठी बँक आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे
येणार आहे। सोबतच पाचवी बँक म्हणजे ICICI बँक। ICICI बँक सुद्धा खासगी क्षेत्रामधील मोठी बँक आहे। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे। त्यासोबत सहावी बँक म्हणजे ॲक्सिस बँक। या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। सातवी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया। आठवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। नववी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि 10वी बँक म्हणजे IDBI बँक। त्या समवेत पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 10 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे आपण बघितलेले आहेत, उर्वरित 6 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, या 4 जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्हा होता, यवतमाळ जिल्हा होता, सोबतच याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला होता आणि छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच या 4 जिल्ह्यांमध्येच आज पैसे येतील। उर्वरित 6 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, या 6 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा जालना, दुसरा जिल्हा बीड, तिसरा जिल्हा धाराशिव, चौथा जिल्हा बुलढाणा जिल्हा, पाचवा जिल्हा जळगाव आणि 6वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। म्हणजेच टोटल मिळून या प्रमुख 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांपैकी फक्त 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, तर ते उर्वरित जे 26 जिल्हे राहिलेले आहेत त्या 26 जिल्ह्यांमध्ये कधी पैसे येणार आहे? तर बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येत असतात। त्यामुळे एकाच दिवशी या 36 जिल्ह्यांमधील 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्या 10 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी डायरेक्ट 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे सुद्धा तुम्ही तपासून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पैसे येऊन जातील। परंतु ज्यांचा आधार कार्ड लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाही, त्यांनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, म्हणजेच त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।